जय महाराष्ट्र मित्रांनो, अतिवृष्टी व पुरामुळे बाधित झालेल्या कुटुंबांना मोफत अन्नधान्य राज्य सरकारच्या माध्यमातून वाटप केला जाणार आहे। यामध्ये तुम्हाला 10 किलो तांदूळ व 10 किलो गहू फ्री मध्ये दिले जाणार आहे। तर मित्रांनो, भविष्यामध्ये अतिवृष्टी असेल, पूर असेल, कोणत्याही ठिकाणी हा होऊ शकतो। मित्रांनो, यासाठी हा जो शासनाने घेण्यात आलेला आहे, तुम्हाला अशा पद्धतीने हे अन्नधान्य दिले जाणार आहे। याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या शासनामध्ये समजून घेऊया। यासाठी व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा, महत्त्वपूर्ण माहिती आहे। तर अतिवृष्टी व पुरामुळे बाधित झालेल्या कुटुंबांना अन्नधान्य वितरित करण्याबाबतची कार्यपद्धती महाराष्ट्र शासन अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग यांच्या अंतर्गत 5 जून 2024 रोजी हा महत्त्वपूर्ण शासन निर्णय घेण्यात आलेला आहे। तर सर्वप्रथम प्रस्तावना आपण थोडक्यात समजून घेऊया। अतिवृष्टी व पुरामुळे आपत्कालीन परिस्थितीत उद्भवून निराधार होणाऱ्या कुटुंबांना प्रति कुटुंब 10 किलो गहू व 10 किलो तांदूळ मोफत पुरवण्यास संदर्भ क्रमांक 1 मधील शासन निर्णयान्वये शासनाने मान्यता दिलेली आहे। अतिवृष्टी व पूर यासारख्या आपत्कालीन परिस्थितीत अतिवृष्टी व पुरामुळे बाधित झालेल्या कुटुंबांना अन्नधान्य कशा प्रकारे वितरित करावे, अन्नधान्याकरिता आवश्यक असलेला निधी महसूल विभागाकडून कोणत्या दराने प्राप्त करून द्यावा, याबाबतची कार्यपद्धती सर्व बाधितांना कळवण्याच्या अनुषंगाने पुढील ही सूचना देण्यात आलेली आहे। मित्रांनो, महत्त्वपूर्ण माहिती आहे। तर आपण सर्वप्रथम शासन परिपत्रक पाहून घेऊया। अतिवृष्टी व पुरामुळे बाधित झालेल्या कुटुंबांना अन्नधान्य वितरित करणे व सदर अन्नधान्याची प्रतिपूर्ती केंद्र शासनाकडून करून घेणे याकरिता पुढील प्रमाणे कार्यपद्धतीत अवलंबण्यात आलेली आहे। तर सर्वात पहिली कार्यपद्धत काय आहे, तर महसूल व वन विभागाच्या दिनांक 8/3/2019 च्या शासन निर्णयातील तरतुदीनुसार अतिवृष्टी व पूर परिस्थिती निर्माण झालेल्या संबंधित जिल्हाधिकारी यांनी जाहीर करावे। यामध्ये घोषणापत्र व अधिसूचना निर्गमित करावे। दुसरी कार्यपद्धत आहे, जिल्हा पुरवठा अधिकारी, अन्नधान्य वितरण अधिकारी व उपनियंत्रक यांनी जिल्हा स्तरावर महसूल विभागाकडून अतिवृष्टी पुरामुळे बाधित झालेल्या कुटुंबाची संख्या, त्यांना आवश्यक असणारे गहू व तांदूळांचे प्रमाण, बाधित कुटुंबाची यादी, बाधित झालेल्या एकूण व्यक्तीपैकी राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेचे लाभार्थी यांची बाबी प्राप्त करून घ्यावी। तर मित्रांनो, ही माहिती सर्व कुटुंबांना असणे आवश्यक आहे। म्हणजे भविष्यामध्ये अतिवृष्टी असेल किंवा पूर असेल, कोणत्याही ठिकाणी हा होऊ शकतो। त्यामुळे हा जो शासन निर्णय आहे तो महत्त्वपूर्ण घेतलेला आहे। तर मित्रांनो, हा शासन निर्णय जर तुम्हाला पाहिजे असेल तर www.maharashtra.government.in या संकेतस्थळावरती उपलब्ध करण्यात आलेला आहे। मित्रांनो, ही माहिती तुमच्या मित्रपरिवारामध्ये नक्की शेअर करा आणि चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। जय महाराष्ट्र मित्रांनो।